ज्ञानेश्वरी अध्याय 9, राजविद्या राजगुह्य योग हा अध्याय त्यालाच कळेल ज्याच्याकडे 9वी भक्ती आहे. 9वी भक्ती आत्मनिवेदन आणि देवाशी पहावे आपण. प्रत्यक्ष आपल्याला त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन या 9व्या भक्तीतून आपल्याला प्रगट होतो, प्रत्येक साधकाला तयार होतो. आणि म्हणून ह्या अध्यायाला राजविद्या राजगुह्य योग. राज विद्या, विद्या कशी आहे? जसा एखादा राजा आहे, त्या राजावर जसा तो सत्ता करतो, राजा त्या प्रजेवर सत्ता करतो, तसं आपल्याला या भक्ती मार्गातलं राज, भक्ती मार्गातलं गुह्य प्रत्येक साधकाच्या अंतःकरणामध्ये तयार होतो. आणि म्हणून हे कसं आहे? राजविद्या म्हणजे जसं राजाची जशी सत्ता असते प्रजेवर, तशी आपल्या आतमध्ये असलेल्या त्या प्रजेवर म्हणजे आपल्या विषयांवर क्राम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, संशय, चिंता, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता या सगळ्या विषयांवर आपण काय करतो? राज्य करतो. का? गुह्य ज्ञान आपल्याला भेटतो. सद्गुरू आपले श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा आपल्या जीवनात आले आणि त्यांनी आपल्याला हे ज्ञान सांगितलं की बाबा रे, तूच राजा आहेस आणि तू त्या तुझ्या प्रजेवर सत्ता गाजवायची. तुझी प्रजा जी आहे त्या प्रजेवरती तुला राज्य करायचं आहे, म्हणजे विषयांवरती राज्य करायचं. रजगुण, तमगुण, सत्वगुणांच्या पलीकडे जायला पाहिजे, म्हणून त्या तिन्ही गुणांवर पण राज्य करायचं. आणि अहंकारावर तर पहिलाच राज्य कर. अहंकार कसा आपल्यातनं बाजूला होईल आणि आपण त्या परब्रह्माशी कसा एकरूप होऊ, विषय कसे बाजूला होतील, त्रिगुण कसे बाजूला होतील आणि त्या परमात्मा तत्वापर्यंत आपण कसं जाऊ आणि त्याच्याशी एकरूप कसं होऊ, हे ज्ञान आहे बरं का. आणि याला राजविद्या राजगुह्य, हे गुह्य ज्ञान आहे. आणि हे लवकर कोणाच्या लक्षात येत नाही. कित्येक पंथ असेच पडल्यात. का? तर एक अनुग्रह नाही. अनुग्रहाच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान होतं, प्रबोधाच्या चिंतनातून हे ज्ञान होतं. आणि म्हणून समर्थ रामदासांनी लिहिलंय, ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला. त्याच क्षणाला ताबडतोब तिथल्या तिथेच अनुग्रहाला बसवल्या प्रत्येकाला अनुभव येतो, प्रत्येक साधकाला अनुभव येतो. म्हणून अनुग्रहाच्या माध्यमातून आपण 1,83,999 योनी आपल्याला काय करता येतात? 83,999 योनीतून आपल्याला मुक्ती मिळते. आणि आपल्याला ही 84 लक्ष जी योनी मिळालेली आहे, या योनीच्या माध्यमातून, या नरदेहाच्या माध्यमातून भगवंताशी एकरूप होऊन भगवत स्वरूप होता येतो. जेव्हा कृष्ण ते होई आपण, तो कृष्ण ते होई आपले अंतःकरण. 8वा अध्याय सांगतात ज्ञानोबऱ्या, जेव्हा कृष्ण ते होई आपण, तो कृष्ण ते होई आपले अंतःकरण. संकल्पाच्या अंगाने ओळंगती नाना सिद्धी. सिद्धी तुम्हाला शोधत येतील, सिद्धी तुम्हाला शोधत येतील, आडव्या होतील. एवढी शक्ती आहे या नामामध्ये. आणि हे गुह्य आहे, म्हणून राज विद्या. ह्या विद्येमध्ये राज लपलेला आहे, गुह्य लपलेला आहे. ही जी विद्या जी आहे, ज्ञानोबरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, म्हणून ज्ञानोबरा सांगतात, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. भजा आत्मदेव हो, असं कोणी सांगत नाही. ज्ञानोबरांनी आपल्याला वॉर्निंग दिली, अरे तुम्ही तुमच्याच आत्मदेवाला भजा. येड्यांनो, चालल्यात कुठे? तीर्थी, धोंडा, पाणी आणि देव, रोकडा, सज्जनी. संतांच्या संगतीमध्ये भगवंत आहे, देव आहे. म्हणून तर सांगतात ठामपणे, निर्धास्तपणे संत सांगतात,
तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. समर्थ रामदास म्हणतात, नाना तीर्थे नाना देशी कष्टत जावे पहावेशी. कष्ट होईल आपल्याला जाताना काय आपलं का जीवाचा बरा वाईट होईल. तैसे न लगे परब्रह्माशी बैसले ठाई. एका जागेवरच आपल्याला ते गुह्य ज्ञान प्राप्त होतो. गुह्य शोधायला तुम्हाला बाहेर जायची गरज नाही बरं का. फक्त काय करा, तुम्ही सकाळी उठल्यावर आसन घ्या, आसनावर बसा, आसनाची या गाढी का. आम्ही जो अभ्यास सांगितला निका, खरा मार्ग सांगितले. निका म्हणजे खरा मार्ग सांगितले तुम्हाला अभ्यासाचा. त्यानेच होईल तरी होय का निरोधुया. त्यानेच तुमची इंद्रिय जी धावणारी इंद्रिय बाहेरच्या अंगाने बाह्य प्रांतामध्ये धावणारी इंद्रिय जी आहेत बाह्य जगामध्ये, ती इंद्रिय एका आत्मस्वरूपाकडे आत्मदेवाशी एकरूप झाले आहे तर तुम्हाला हे ज्ञान कळेल. म्हणून ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. अरे बाबा, त्या आत्मदेवालाच भजा. थोर लहान बुद्धीपाशी सगट कळेन लोकांशी. जो आधी उपजला त्याशी थोर म्हणते. ज्ञानोबरांच्या बाबतीत समर्थ रामदासांनी टीका केली आहे. थोर लहान बुद्धीपाशी. मोठा कोण आणि लहान कोण ह्याची पारख बुद्धीकडे आहे. बुद्धीकडे बरं का. एखादा खूप म्हातारा झालाय आणि तो बुद्धिमान असेल असं अजिबात होणार नाही. म्हणून थोर लहान बुद्धीपाशी सगट कळेन लोकांशी. लोकांना अजिबात कळत नाही की मोठा कोण आणि लहान कोण. जो बुद्धिमान आहे तोच मोठा आहे. नुसता वयाने वाढलाय, केस पिकल्यात, दात पडल्यात म्हणून तो काय ज्ञानी झाला का काय? अजिबात नाही. समर्थ रामदास सांगतात, थोर लहान बुद्धीपाशी सगट कळेना लोकांशी. अरे लोकांना कळतच नाही हो. आंधळ्या शिदन अवघेशी आंधळ, सगळेच आंधळे आहेत. त्यांना वाटतं की सगळं जग आंधळं आहे. अरे पण मूर्खांनो, तुम्हीच आंधळे आहात. आणि ते लोकांना आंधळे समजतात. म्हणजे लोकांना म्हणजे संतांना आंधळे. संत आंधळे नाही बरं का. संत उधार भरले आनंदाचे सागर आहेत ते. सागर आनंद हाच आपला परमात्मा आहे. आणि म्हणून इथं काय लिहिलंय, राज विद्या, ज्याच्यामध्ये राज लपलेला आहे. राज म्हणजे गुह्य लपलेला आहे. आणि राज गुह्य आणि परत राज शब्द आला, 2 वेळा राज आला बघा. मग ते राज आपल्याला, तर ते आपल्याला ज्ञान कळालं नाही. राजासारखं ज्ञान आहे. म्हणून आपल्याला जे साधना दिलेली आहे ती कशी आहे, तर ती आपली उच्च लेवलची साधना आहे. आपल्याला जी साधना आपल्याला दिलेली आहे, मूलाधार ते ब्रह्मरंध्र, ह्या साधनेच्या द्वारे आपल्याला हे ज्ञान प्रगट होतं. आणि म्हणूनच प्रत्येकाने ध्यान करायला पाहिजे. ध्यानाच्या माध्यमातून ज्ञान प्रगट होतो. ज्ञान येई जे भेटी ध्यानाची या. 12व्या अध्यायामध्ये भक्तियोगामध्ये ज्ञानोबऱ्या सांगतात, ज्ञान येई जे भेटी ध्यानाची या. ध्यानाच्या भेटीला ज्ञान येतो. मग आपण ध्यानच केलं नाही, जे ध्यानच करत नाही ब्रह्ममुहूर्तावर उठून, त्यांना हे गुह्य कळेल का? अजिबात कळणार नाही हो. म्हणून क्रोधी अविश्वासी, क्रोधी अविश्वासी त्याशी हे ज्ञान सांगूच नाही. ज्ञानोबऱ्या सांगतात, जो क्रोधी आहे, ज्याचा विश्वास नाही नामावर, त्याला हे ज्ञान तुम्ही सांगू नका. फुकट आपल्या डोक्याला ताप वाढतो. कारण आपण त्यांना पटवायला गेलो, कारण ते बहिर्मुखाने, आपण आतून बोलतो. आपण सगळं आतलाच आपला भांडार आपला आतमध्ये आहे. आणि त्यांना काय कळत नाही, कारण त्यांनी त्यांची पेटी उघडलेली नाही अजून. धनाची पेटी ती बंद करून ठेवले. आणि तो धन आपल्याला उघडण्यासाठी आपल्याला कलियुगामध्ये सांगितले. कलियुगामध्ये तुकोबराय सांगतात, सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळांशी बरं का, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाली मुखे म्हणा हरिनाम, म्हणा हरिनाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही हो. स्वर्गामध्ये नाही, तुकोबराय सांगतात, इथेच ह्याच देहामध्ये तुम्हाला हा सोहळा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा.
हा सुख सोळा स्वर्गी नाही, स्वर्गामध्ये हा नाही, स्वर्गामध्ये हा सुख नाही सांगतात, स्वर्गामध्ये पण भोग आहेत. म्हणून राजविद्या आणि राजगुह्य, 2 वेळा राज शब्द आला, 2 वेळा गुह्य आला, 2 वेळा विद्या आला आणि गुह्य योग. आणि तो गुह्य आहे म्हणजे कसा, आपल्याला दिसत नाही पण तो आपल्या आतमध्ये आहे आणि तो आपल्याला प्रगट करायचा आहे. आणि तो कशातून प्राप्त होईल? योग. योग म्हणजे जोडणे. योग म्हणजे काय? जोडणे. जोडणे म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन करणं, त्याला जोडणे म्हणतात. आत्म्याचा परमात्म्याशी योग घडून आणणं त्याला जोडणं म्हणतात. जोडणं. आणि ते जोडणं हे कशातून जोडलं जातं? तर गुह्य ज्ञानातून. ते गुह्य आहे आणि ते कोणी कोणाला सांगत नाही. ते सांगण्याची वस्तू नाही, ती अनुभवण्याची वस्तू आहे. आणि तो अनुभव आल्यानंतर आपल्याला जी काय आपल्याला अनुभूती येते ती सांगण्यासारखी पण नाही बरं का. ती ज्याच्या त्याने कराव्या बलकट बुद्धी. आपलीच बुद्धी बलकट होऊन जातो. आता हे जे आम्हाला सांगतो आम्ही तुम्हाला इथून जे काही सांगतो ते आमचे सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा यांनी दिलेल्या अभ्यासाचा गाढ अभ्यास केला आम्ही. आणि त्या अभ्यासातून आलेले अनुभव तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत आहे बरं का. प्रयत्न करत आहे मी आलेले अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. संतांनी आपल्याला पाठवलंय, निरोप घेऊन पाठवलाय. संतांनी काय केलंय की निरोप घेऊन आपल्याला पाठवलं. तो निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. म्हणून राजविद्या, राजगुह्य योग. गुह्य आहे. कसं ज्ञान आहे? गुह्य आहे. आणि ह्या गुह्यातलं गुह्य ज्ञान आहे. पण तो कधी कळेल आपल्याला? जर आपण त्या जीव शिव दोन्ही बैसून एका आसनी, जीव आणि शिवाला एका आसनावर बसवायला लागेल. जयाच्या हृदयभुवनी विराजती. बघा, विराजमान व्हायला लागेल आपल्याला. ज्ञानवरा सांगतात जीव शिव दोन्ही बैसून एकाच आसनावर जीव आणि शिवाला बसवायचं. जयांच्या हृदयभुवनी विराजती. हृदयरूपी भवनामध्ये, हृदयरूपी प्रदेशामध्ये आपल्याला त्या भगवंताची अनुभूती येते. पण आपल्याला आसनावर बसावं लागेल तरच तर आपल्याला गुह्य ज्ञान कळेल. त्याशिवाय गुह्य ज्ञान कळणार नाही. मग गुह्य ज्ञानासाठी आपल्याला एकांतामध्ये जावं लागेल. म्हणून तुकोबाला सांगतो एकांताचे सुख देई मज देवा. अरे देवा, मला एकांतामध्ये जे सुख मिळतो तेच पाहिजे मला. नाना आघात चुकून या. आघातावर आघात होतात. प्रत्येक जीवावर आघातावर आघात होतात. का? एकांतामध्ये जाऊन भगवंताशी एकरूप होत नाही म्हणून. आणि एकांतामध्ये गेला आणि त्या भगवंताशी एकरूप झाल्यानंतर सगळे सुख दुःख निघून जातील तुमचे. एक पण राहणार नाही सुख दुःख. का? तर तुम्ही प्रत्यक्ष त्या परमतत्वाशी परमात्म्याशी तुम्ही एकरूप होऊन जाता आणि तुम्ही तेच होऊन जाता. भगवत स्वरूप होऊन जाता तुम्ही. आणि त्या भगवत स्वरूप होण्याची जी क्रिया आहे ती क्रिया आपल्याला श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा या सगळ्या संतांनी आपल्याला आपल्या समोर अनुभवाला आणून दिले. अनुभव आले ते या जगात येत असे तुकोबारा सांगतात. आणि अध्याय किती आहे? 9वा. म्हणजे 9वी भक्ती आत्मनिवेदन. देवाशी पहावे आपण. जेथे तेथे अनुभव आपलेच रूप. भगवंताला जिकडे तिथं बघता यायला पाहिजे. पण ते कधी होईल? आपल्याकडे ते प्रगट झालं तर. आपल्याला ती दिव्य दृष्टी मिळाली तर आपल्याला भगवंत सगळीकडे दिसेल. आपल्याला दिव्य दृष्टी नाही मिळाली तर भगवंत दिसेल का? नाही ना. लोक बरीच अडकल्यात. सगळेच लोक अडकल्यात. पूजा अर्चा, होम हवन, यन काय हाम तप जप ह्याच्यामध्ये सगळे अडकल्यात. पण नामाचं चिंतन कोणी करत नाही. कारण नामाचं चिंतन प्रगट पसारा. असाल ते करा जेथे तेथे. जिथं असाल तिथं नामस्मरण करा. त्याला काय बंधन आहे का मला सांगा?
नामाचे चिंतन प्रगट पसारा. चिंतन करा, तो प्रगट आहे, बाकी सगळा पसारा आहे. असाल ते करा, म्हणजे जिथं असाल तिथं भगवंताचं नामस्मरण करा. आणि ते आपल्याला काय दाखवलं आहे, तर ते राजविद्या आणि राजगुह्य योग आपल्याला या 9व्या अध्यायातून ज्ञानोबाराने आपल्यापर्यंत सगळं मांडलेलं बरं का. पण आपण आता शांत चित्ताने ऐकूया. पण शांत चित्ताने ऐकण्यासाठी ज्ञानोबाराया बघा, आता ज्ञानोबाराया काय सांगतात आणि आपल्याला लाजवतील ज्ञानोबाराया. विचार करा. ज्ञानदेव माझी योगी यांची माऊली, ज्याने निगमवल्ली प्रगट केली, म्हणजे इथून या शरीरातून निघून कसं जायचं, आपल्याला देह कसा ठेवायचा हे आपल्याला सांगितलं. आणि असे आपले योगी यांचा राजा ज्ञानोबाराया किती खाली आलेत बघा या अध्यायामध्ये. आपल्या सांगतात, स्वतः सांगतात, प्रभू तुम्ही महेश याच्या मूर्ती बघा. आपल्याला सांगतात की तुम्ही देवाच्या मूर्ती आहात. एवढे खाली आले आणि एवढं खाली आपल्याला यावं लागेल. एकदा ज्ञान झालं की आपल्याला, जसं संतांनी मार खाल्लं, संतांना काय केलं, लोकांनी शिव्या दिल्या, मारलं लोकांनी. ह्याला कारण काय, ह्याला कारण एकच की भगवंत आपल्या आतमध्ये आहे असा ज्या वेळेला भाव होतो प्रत्येकाचा, त्यावेळेला माणूस सगळीकडे नम्र होतो. आणि हल्लीच्या जगामध्ये नम्र झाला तर लोक, समोरचे जे अज्ञानी लोक आहेत ते प्रत्येक माणसाला तुच्छ समजतात. का, तर नम्र झाला म्हणून. पण ज्ञानोबा, तुकोबारा जेवढी संत आहेत त्यांची भाषा उलटी आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जेवढे तुम्ही नम्र झाले भूता तेने कोंडिले अनंता. स्पष्ट लिहिले की नाही, नम्र झाले भूता तेने कोंडिले अनंता. प्रत्येक जीवासमोर आपण नतमस्तक झालो तर भगवंताला आपल्याला आतमध्ये कोंडता येईल. तो भगवंत आपल्या आतमध्येच आहे. पण त्याला कसा कोंडायचा, त्याला कसा प्रगट करायचा आणि त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं, ह्याच्यासाठी प्रत्येक साधकाला आपला अहंकार टाकावा लागेल. जोपर्यंत अहंकार आपण टाकत नाही, ज्ञानाचा असेल, साधनेचा असेल, भक्तीचा असेल, वैराग्याचा असेल, प्रपंचातला असेल, पैशाचा असेल, सत्तेचा असेल, सगळा अभिमान टाकावा लागेल. म्हणून तुकाराम महाराजांच्या वाक्यात नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंता, किंवा अभिमान गेला आणि तुका म्हणे अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. काय त्यांचं वाक्य खोटं आहे का? हे बघा, आता हे पुढचं होऊया आपल्याला. ज्ञानोबा काय सांगतो तो वाचूया आपण. तसं तुम्ही पण नम्र व्हा, शांत चित्ताने आहे का, की ज्ञानोबा किती लहान झाल्यात, जगाची माऊली आहे. आपण तर कशातच जमा नाही. पण बघा त्यांचे वाक्य ऐका आता. श्री गणेशाय नमः. राजविद्या राजगुह्य योग अध्याय 9. तरी अवधान एकलेची दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. तरी अवधान एकलेची दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का. काय सांगतात ज्ञानोबा, तरी तुम्ही इकडे लक्ष द्या. अवधान एकले दिजे, एक टक लावून तुम्ही आमच्याकडं लक्ष द्या. ज्ञानोबा पहिल्यांदा सावध करतात आपल्याला, बाबा लक्ष द्या. तसं साधकांनी, प्रत्येक श्रोत्यांनी सगळं लक्ष, जे काय ज्ञानोबा सांगतात त्याच्याकडे द्या. मग सर्व सुखाशी पात्र होईजे, सर्व सुख तुमच्या पायाशी लोटांगण घालितेल. पण ज्ञानोबाच्या प्रत्येक वाक्यामध्ये जी शक्ती आहे, त्या वाक्यातली शक्ती आपली भक्ती आहे. आणि ती भक्ती आपल्याला आतमध्ये प्रगट करून देते. प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द हा ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म आपल्या आतमध्ये प्रगट होतो. कसं होतं? ज्ञानोबांच्या प्रत्येक शब्दातून ते आपल्या आतमध्ये आपलं अंतःकरण शुद्ध करतो. जशी तुरटी पाण्यावरती आपण फिरवली, पाण्यावरती किती घाण असली तरी ती जाऊन खाली बसते. तसं ज्ञानोबांचे शब्द आपण ऐकले, आपल्यातले विषय आहेत, आपल्यातला अहंकार, आपल्यातले गुण आहेत, ते जाऊन खाली बसतात तळाला.
तळमळ वाटली पाहिजे माणसाला. तळालाच मळ आहे बरं का, पण तो असा उफाळून येतो. मळ कुठे आहे? तळालाच बसलेलं मळ आहे. तसं आपल्या आतमध्येच बसलेलं मळ आहे. पण आपण जर तसं डोळ्याने बघितलं, कानाने वाईट ऐकलं, तोंडाने वाईट बोललं, तर ते लगेच उफाळून येतो. म्हणून ज्ञानोबा सांगतात की शांत व्हा. जेवढं जेवढं शांती रस तुमच्या आतमध्ये प्रगट होईल तेवढं परमात्मा. म्हणून जवळ जवळ करी माझी भक्ती, तव तव विद्या निवृत्ती. जसं जसं तुम्ही माझं ध्यान कराल तसं तसं तुमच्यातलं अज्ञान बाजूला होईल. ज्याने माझ्या स्वरूपाची प्राप्ती, श्रुती वेदांती अतर्क्य. श्रुतींना वेदांनाही जे ज्ञान कळत नाही ते जसं जसं तुम्ही माझं नामस्मरण कराल तसं तसं ज्ञान तुमच्याकडून प्रगट होईल, असं नाद बाबा सांगतात. जवळ जवळ करी माझी भक्ती, तव तव विद्या निवृत्ती. ज्याने माझ्या स्वरूपाची प्राप्ती, श्रुती वेदांती अतर्क्य. म्हणून अवधान ऐकल्याची दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होजे. जरा इकडे लक्ष द्या. सगळे सुख तुमच्या पायाशी लोटांगण घालेल. हे प्रतिज्ञ तर माझी उघड आहे. मी शपथ घेऊन सांगतो अर्जुना. भगवंतांनी सांगितलंय युद्धभूमीवर. तसं ज्ञानोबा आपल्याला सांगतात, शपथ घेऊन सांगतो साधकांना की तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करा. कुठं केंद्रित करा? तर तुमच्या अनुसंधानावर. तुमच्या आतमध्येच तो परमात्मा बसलेला आहे. अनुसंधान, आपला जो श्वास जातो येतो त्याच्याकडे तुम्ही काय करा? तुमचं अवधान द्या. तरी अवधान एकलेच दिजे. एकट्यालाच एकांतात गेल्यावर आपल्याला ते लक्ष केंद्रित करता येतो. मग सर्व सुखाशी, सर्व सुख तुमच्या पायावरती लोटांगण घालेल. शांती तुम्हाला शोधत येईल. हे प्रतिज्ञोत्तर शपथ घेऊन सांगतो. उघडपणे सांगतो आणि शपथ घेऊन सांगतो. परी प्रौढीनं बोलो होजी, तुम्हा सर्वज्ञाच्या समाजी. देयावे अवधाने माझी, विनवणी सलगीची. बघा सलगीची, अगदी नम्रतापूर्वक सांगतात. बघा एवढे योगियांचे राजे आहेत ज्ञानोबा, आणि ते आपल्याला काय करतात? सलगी देतात. साष्टांग दंडवत घालून सांगतात आपल्याला. बघा बाबांनो, ऐका मी काय सांगतो ते. एवढे खाली आले बघा ज्ञानोबा. आपल्यासाठी आल्या की प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत बसलेला आहे. हे त्यांनी बघितलं, त्यांना दिसलं. सर्व घटीराम आज देहादेही एकच आहे. आणि म्हणून तुमच्या आमच्या आतमध्ये असलेल्या त्या परमात्म्याला सांगतात ज्ञानोबा. आणि तो परमात्मा तुम्हाला चालवतो. म्हणजे कोणाला सांगतात? आपल्यालाच सांगतात हो. तरी प्रौढी बोलो न होजी, असं मी मिळवून सांगत नाही बरं का. मी आपला तुम्हाला सहजतेने सांगतो की जेणेकरून प्रत्येक साधकाचा, तुम्हा साधकांचा फायदा होईल. तुम्ही साधक त्या ब्रह्मज्ञानाच्या बरं का, त्या सुखाच्या डोहामध्ये बुडून जाल जर माझं ऐकलं तर. पण सलगीनं सांगतो, नम्रतेने सांगतो. ज्ञानोबा आपल्यासमोर नम्र झालेले आहेत. आता आपण ज्ञानोबासमोर नम्र व्हायला पाहिजे का ज्ञानोबांनी आपल्याला आपल्यासमोर नम्र व्हायला पाहिजे? आपण व्हायला पाहिजे. पण ज्ञानोबा प्रत्यक्ष का खाली आले? एवढे आपल्यासाठी आले. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकालीला ऐसे नव्हे. ज्ञानोबा सांगतात, अरे सगळ्या जीवांचा सांभाळ करतो. मुंगीपासून इंद्रापासून उंदरापर्यंत सगळ्यांचा सांभाळ करतो भगवंत. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकालीला आहे. तुला टाकले असं नाहीच आहे हो. हा आपला भ्रम आहे की भगवंत आपल्याला अजिबात टाकणार नाही. तोच आपल्याला धरून आहे, त्यानेच आपल्याला धरलं आहे. तोच आपल्यामध्ये राहून आपल्या ही सगळी सेवा करतो. जगाची सेवा करून घेणारा आपल्याकडनं परमात्मा तोच आहे. पण आपल्याला वाटतं की आपण करतो, आणि इथं आपण काय करतो? इथं आपली काय होते? चूक होते इथे आपली. आणि मग आपल्याला नाक घासायला लागतं इकडे तिकडे. आणि म्हणून ब्रह्मज्ञानाविना उपदेश म्हणून विशेष, जैसे धान्य विना भुस खाता नये. ब्रह्मज्ञानाविना उपदेश म्हणून विशेष. ब्रह्मज्ञानाचाच उपदेश मिळाला पाहिजे. ब्रह्मतत्वाशी एकरूप कसं व्हायचं, हाच उपदेश आहे.
तोच उपदेश सांगता यायला पाहिजे. ब्रह्मज्ञानाविना उपदेश, ब्रह्मज्ञानाशिवाय उपदेश करणं थोतांडे सांगतात. म्हणूनही विशेष जैसे धान्य विना भूस खात नाही. धान्य टाकल्याने भुसाच खात बसलेत. आपण धान्य खातो का भूस खातो? सगळे लोक भुसाच खातात, धान्य कोणी खात नाही ज्ञानोबरायांच्या दृष्टीनं, समर्थांच्या दृष्टीनं. का? धान्य म्हणजे काय? धान्य म्हणजे तो भगवंत सार. हे ते सार भगवंत आपल्या आतमध्ये येतो ना, त्यालाच आपण ओळखत नाही, त्याचीच आपण पूजा करत नाही, त्याच्याशीच एकरूप होत नाही आणि सगळ्या देवतांची पूजा करतो. जेवढे जेवढे देवता दिसतात आपल्याला त्यांची आपण पूजा करत बसलो. सगळ्या देवांची पूजा आपणच करत बसलोय. पण आपल्या आत्मदेवाला आपण विसरलोय. आपण कोणाला विसरलोय? आपल्याच आत्मदेवाला आपण विसरलोय. आणि तो आत्मदेव प्रगट करायचा असेल आपल्याला, तर आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तरी अवधान एकलेची दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. सगळ्या सुखाला आपण पात्र होणार. परिप्रौढीन बोलो हो जी, तुम्हा सर्वज्ञांचा समाजी. तुमच्या सगळ्यांच्या सभेमध्ये मी काय प्रौढी मिळवत नाही, मोठेपणा मिळवत नाही म्हणतात ज्ञानोबा. दे यावे अवधान ही माझी सलगीची विनवणी सलगीची. बघा परत परत सांगतात विनंती करून. जसं तुकोबराय सांगतात लागून या पाया, तुमच्या पायाशी पायावर आडवं होऊन सांगतो, तसं ज्ञानोबराय सांगतात ही दे यावे अवधान ही माझी विनवणी सलगीची. म्हणजे प्रेमाने सांगतो तुम्हाला, नम्रतेने सांगतो, वाकून सांगतो, हात जोडून सांगतो, सगळ्या प्रकारच्या विनवण्या करून आपल्याला ज्ञानोबराय सांगतात. आता खरं आपण त्यांना विनवणी करायला पाहिजे, आपण त्यांची सेवा करायला पाहिजे, पण ते आपली सेवा करायला बसल्यात ना. असे संत असतात. हो संत असेच असतात, कारण त्यांना प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा दिसतो. आपल्याला जग दिसतो, जगामध्ये जो परमात्मा भरलेला तो दिसत नाही, आणि त्यांना जग दिसतो. प्रत्येक जीवाला चालवणारा तो आत्माच आहे. एको हम बहुश्याम, एको हम बहुश्याम. मी एकच आहे पण बहुरूपाने नटलेला आहे, आणि तो नटलेला परमात्मा त्या संतांना दिसतो, आणि म्हणून संत असे नतमस्तक होतात. सर्व जड जीवाकडे, पापी माणसाकडे पण ते काय होतात? नतमस्तक होतात. आणि लढीवालपणे विनंती करतात आपल्याला. बघा आपल्याला ज्ञानोबा लढीवालपणे विनंती करतात. जशी एखादी आई आहे मुलाचं लाड करते की नाही, हा लढीवालपणे, तसं ज्ञानोबा आपली आई आहे, आणि ती काय करते? लढीवालपणे आपल्याला हे ज्ञान सांगतो. का जे ललेचे लळे सरिते, मनोरथाचे मनोरथ पुरती, जरी माहेरी श्रीमंती होती तुम्हायसी. का जे ललियेचे लळे सरती. बघा काय सांगतात, कारण जी आवड म्हणून जी वृत्ती आहे, काय सांगतात? ललियेचे लळे सरती. आवडीची वृत्ती जी आहे, आवडीची वृत्ती जी लाड पुरवते, आणि मोठ्या मोठ्या इच्छा पण पुरवते. पण ज्ञानोबारांना कसं आहे? ज्ञानोबारांना आवड आहे की प्रत्येक आत्म्याचं, प्रत्येक जीवाचं, प्रत्येक जड जीवाचं कल्याण व्हावं, म्हणून एवढे खाली आले ज्ञानोबा. कारण त्यांना प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा आहे असा त्यांचा भाव तयार झालेला आहे, म्हणून तेवढे नतमस्तक होतात. जरी माहेरे श्रीमंती होती तुम्हायसी. मनोरथाची तृप्ती पूर्ण करतात. म्हणजे आपले जे काही मनोरथ असतील, आपल्या मनावर अनेक विचार आहेत. बघा प्रत्येक क्षणाला आपलं मन काय करतो? विचार करतो. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक घटकेला आपला मन काय करतो? विचार करतो आणि मोडून टाकतो, विचार करतो आणि मोडून टाकतो.
म्हणजे आपले मनोरथ रचतो माणूस. घडीक आपल्याला काय करतो, घडीक आपल्याला असं वाटतं कुठेतरी लांब जावं फिरायला, घडीक एखाद्या माणसाला वाटतं आपण घर बांधायला घ्यावं, बंगला बांधायला घ्यावं, घडीक बरं का. आणि बंगला 1 मिनिटात बांधतो पण 1 सेकंदामध्ये, आणि मोडून पण टाकतो. हा खेळ कोणाचा आहे? मनाचाच खेळ सगळा. मनोरथ म्हणजे काय? मनामध्ये आलेले विचार, त्यातून तयार केलेले मनोरे म्हणजे मनोरथ. मनातून तयार झालेले मनोरे. पण ते टिकतात का? अजिबात टिकत नाही. 2 मिनिटात माणूस काय करतो, 2 मिनिटात त्या तयार करतो, एखादा प्लॅन तयार करतो आणि मोडून पण टाकतो. असे एका मिनिटाला, एका सेकंदाला आपण कोट्यावधी संकल्प तयार करतो. कोट्यावधी, एका तासात, दिवसामध्ये तर कोट्यावधी संकल्प आपले तयार होतात. आपल्यालाच माहीत ना आपण काय तयार केले ते. आज दिवसभरामध्ये आपण काय काय विचार केला, किती मनोरे रचले, किती पैसा कमवायचा, किती कार्यक्रम करायचे, धंदा कसा करायचा, कोणाशी काय बोलायचा, राजकारणी लोकांशी कसा बोलायचा, हे सगळे आपले मनोरथ तयार होतात मनामध्ये. मनोरे आपण तयार करतो. मनोरे काय करतो, माणूस तयार करतो आणि ताबडतोब मोडून पण टाकतो बरं का लगेच. आणि त्याला विचारा, काय बाबा तू काय तयार केलं, काय सांगता येणार नाही. का? मनोरे आहेत ते तयार करतात, मनाचे विचार आहेत. मन आपला सगळं तयार करतो आणि घटकेत मोडून टाकतो एका क्षणामध्ये. म्हणून इथं काय सांगितलंय का, ललियाचे तळे सरती, ललियाचे लळे सरती. बघा, मनोरथाचे मनोरथ पुरती, मोठे मोठे मनोरथ पण पूर्ण होतील जरी माहेरी श्रीमंती तू होती तुम्ही. म्हणजे माहेरी श्रीमंती तुम्हा ऐसी. माहेरी म्हणजे कुठे? एखादी मुलगी आहे, माहेरी गेली, माहेरी गेल्यानंतर तिला किती सुख असतो बघा. आहे का काय काम तिला? तसं ज्ञानोबाला सांगतात की माहेरी म्हणजे तुमच्या आतमध्ये असलेल्या त्या परमात्मा तत्वाशी तुम्ही एकरूप झाले तर श्रीमंती तुमच्याकडे नांदाले. श्रीमंती म्हणजे काय? श्रीमंती म्हणजे शांती, चांगले विचार, चांगले आचार, भगवदाकार वृत्ती ही तुमच्याकडे नांदायला येईल. ही श्रीमंती तुम्हाला नांदायला येईल तुमच्याकडे. तुमचे या दिठी वेठाची येवले सासिनले प्रसन्नतेचे मळे. काय सांगतात? तुमची या दिठी वेयाची येवले सासिनले प्रसन्नतेचे मळे. तुमच्या कृपादृष्टीच्या ओलाव्याने बहरलेल्या प्रसन्नतेच्या मळ्यांची थंडगार सावली पाहून बघा काय सांगतात ज्ञानोबा, तुमच्या प्रसन्नतेच्या कृपादृष्टीने. म्हणजे ज्ञानोबा सांगतात की तुमची कृपादृष्टी माझ्यावर आहे. किती नम्रता आहे ज्ञानोबांकडे, किती नम्रता. विचार करा तुम्ही की तुमची म्हणजे साधकांची, श्रोत्यांची कृपादृष्टी माझ्यावर आहे. आता खरंच मला सांगा, श्रोत्यांची कृपादृष्टी आहे आपल्या ज्ञानोबावर का ज्ञानोबांची आपल्यावर कृपादृष्टी आहे? पण ज्ञानोबा सांगतात नाही एवढे. यातून आपल्याला काय घ्यायचं लक्षात घ्या, प्रत्येक साधकाशी नम्रतेने वागा, अहंकार करू नका. एखादा अज्ञानी असेल त्याला पण सांभाळून घ्या. एखादा ज्ञानी असेल तर त्याला ज्ञानाच्या गोष्टी बोलू द्या, पण त्याचंच ऐका, आपलं काय सांगू नका. आपण नम्रता घ्या. कारण नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंता. काय सांगितलंय आपल्याला? प्रत्येक माणसासमोर ज्ञानोबासारखं नम्र व्हावं लागेल तरच आपल्याकडे ते ज्ञान आहे असं समजायचं. आणि जरा जरी अहंकार आला, सांगायचं तेच आहे, जरा जरी अहंकार आला तर आपलं आलेलं ज्ञान एका क्षणात निघून जाईल आपल्याकडनं. जर आपल्याला ज्ञान टिकवायचं असेल, संतांसारखं व्हायचं असेल तर आपल्याला अशी वृत्ती ठेवायला लागेल. म्हणजे वृत्ती व्हावया निवृत्ती, सद्गुरू पाहिजे, निवृत्तीच पाहिजे हो. वृत्तीतून निवृत्त व्हायचं असेल तर निवृत्ती दादांकडे जसे ज्ञानोबा गेले तसं ना आपण आपल्या निवृत्ती दादांकडे म्हणजे आपल्या गुरूंकडे आपल्याला जावं लागेल. आपल्या गुरुच्या सांगण्याप्रमाणे आपल्याला चालावं लागेल. आपल्या गुरूंच्या
सांगण्यानुसार आपल्याला चालावं लागेल. तुमच्या कृपादृष्टीच्या ओलाव्याने, म्हणजे ज्ञानोबा तुमची कृपादृष्टीचा ओलावा, तुमच्या कृपादृष्टीचा ओलावा बहरलेल्या प्रसन्नतेच्या मळ्याची थंडगार सावली पाहून श्रमलेला असा जो मी तो त्या ठिकाणी विश्रांती घेतो, ते सावली देखून लोळे श्रांतू जिमी. म्हणजे तुमच्या कृपादृष्टीच्या ओलाव्यामध्ये मी विश्रांती घेतो असं ज्ञानोबा सांगतात. सगळं उलट सांगितले बघा आपल्यापेक्षा. जे ज्ञान आणि हेच ज्ञान, हेच खरं ज्ञान आहे बरं का. जिथे जिथे नम्रता आहे ना, म्हणून महापुरे झाडे जाती परंतु लवाले वाचती हो. महापुरे झाडे जाती, झाडे मोठे मोठे झाडे आहे, मोठमोठे झाडे आहे, कित्येक वर्षापूर्वीची, 500-600 वर्षापूर्वीची झाडं काय करतात, वाहून जातात. पण एक एवढूसा लवाला असतो, तुम्हाला माहित नाही. तुम्ही खाडीच्या किनाऱ्याला या, जेव्हा पूर येतो ना तेव्हा ते वागतात आणि पूर गेल्यानंतर परत जसे तसे ताट, कुठे इजा नाही, काय नाही, काही नाही. तसं प्रत्येक साधकाने व्हायला पाहिजे. महापुरे झाडे जाती परंतु लवाले वाचते, लवाले वागते, वागतात, ते वागतात म्हणून वाचतात. तसं आपण वाकायला शिकायला पाहिजे. प्रत्येकाने वाकायला शिकायला पाहिजे. जर आपण वाकलो तर आपण वाचू, आणि आपण वाकलोच नाही तर आपण वाचू पण शकत नाही. बरं, प्रत्येक साधकाने लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाकडे नतमस्तक व्हा. ज्ञानोबा तुकोबा नतमस्तक झाले आणि त्यांनी आपली कीर्ती जगामध्ये ठेवून गेले, कीर्ती जगामध्ये ठेवून गेले. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. कीर्ती रूपे, कीर्ती रूपे, कीर्तीच्या रूपाने उरायचं. कारण हा देह जो मिळालेला आहे तो आपल्याला, प्रत्येक साधकाला दुसऱ्याच्या हितासाठी आपल्याला वापरता आलं पाहिजे. आपल्यासाठी प्रत्येक माणूस जगतो स्वतःसाठी, पण दुसऱ्यासाठी जगता यायला पाहिजे. तुमच्या या दिटियाची वाले साशिन्यले प्रसन्नतेचे मळे, म्हणजे थंडगार असे मळे आहे. तुम्ही तुमच्या कृपादृष्टीमुळे थंडगार मळ्यामध्ये मी ते सावली देखून लोले श्रातू जिमी, आणि त्या सावलीमध्ये मी विश्रांती घेत आहे. म्हणजे मोठेपणा कोणाला दिला? श्रोत्यांना मोठेपणा दिलाय. तसा आपण पण आपल्या प्रत्येक श्रोत्याला मोठेपणा दिला तर आपल्याला लोक काय करतील? लोक आपल्याला काय करतील? आपल्याला डोक्यावर घेतील. आणि आपण जर लोकांना उलट सुलट बोललो आणि आपण आपल्याच तोऱ्यात बोललो, आपल्या अहंकारातून बोललो, आपल्या कसल्याही अहंकारातून बोललो, तर लोक आपल्याला काय करतील? आपल्याला फेकून देतील लांब. म्हणून नम्रता आली भूतातेने कोंडिली अनंता. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती बघा, प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो. वाचवी सांगते, प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो. म्हणजे प्रभू म्हणजे कोणाला म्हटलंय? श्रोत्यांना. श्रोते हो, तुम्ही सुखामृताचे डोहो. तुमच्याकडे सुख आहे, समाधान आहे. नुसतं सुख समाधान नाही, तर डोह म्हणजे तळ्या एवढे. डोह म्हणजे मोठा डबका, तळा एवढा तुमच्याकडे सुख आहे. सुखाचं काय? डोहो आहेत तुम्ही. जसं डोहामध्ये किती पाणी आहे आपल्याला त्याचा थान पता लागत नाही, तसं तुमच्या श्रोते हो, तुमच्या अंतकरणामध्ये काय आहे? तर सुख अमृत आहे. अमृतरूपी सुख तुमच्या आतमध्ये आहे आणि तुम्ही काय? सुखामृताचे डोहो. म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा बोलावो नाव लावो. म्हणून काय होतं? तर तुम्ही सुखामृताचे डोह आहेत. मग त्या सुखामृताच्या डोहामध्ये आम्ही काय करतो? बागडून थंडावा मिळू असे म्हणतो. त्या सुखामृताच्या डोहामध्ये आम्ही काय करू? आम्ही उतरून त्याच्यामध्ये थंडावा मिळू असे म्हणतो. असं ज्ञानोबा असणार. त्याच्यामध्ये थंडावा आहे, तुमच्याकडे थंडावा आहे, श्रोत्यांकडे थंडावा आहे, श्रोत्यांकडे ज्ञान आहे, असं ज्ञानोबा सांगतात. म्हणजे एकदम खाली आले ज्ञानोबा. का?
तर प्रत्येक जीवाला आपलं आपलंसं करून घ्यावा. म्हणून का चिवूचा, खाऊचा, माऊचा, जशी आई आपल्या लहान मुलाला चिवूचा, खाऊचा, माऊचा जसं घास भरवतं, तसंच ज्ञानोबा काय करतात, आपल्याला समजावून सांगतात, आपल्याला मोठं करतात. आपल्याला अजिबात आपल्याला आपल्या त्या स्थितीपासून, जैशी स्थिती आहे तैशा परी आहे, जसे असेल तशा पद्धतीनं आपल्याला काय करतात, घडवतात. संत आपल्याला आहे त्या परिस्थितीतून घडवतात. ते सांगत नाही तुम्ही आमच्यासारखे व्हा, या बसा, हळूहळू मानत जावे मुळाकडे. मानत आपल्याला काय करतात, मुळाकडे घेऊन जातात. आणि मूळ बरं का, सर्वांचं मूळ एकच आहे, तो म्हणजे काय, तर आपला स्वरूप साक्षात्कार. सर्वांचे मूळ काय आहे, आपला आत्मदेव हाच आपला मूळ आहे. त्या मुळाशी कसं जायचं, आणि तो कसा आहे, तर तो ओंकार स्वरूपामध्ये आहे. आणि त्या म्हणून ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझं नमो. अनाथांचा नाथ आहे तो ओंकार स्वरूप देव. आणि त्या म्हणून पहिली ओळी काय लिहिले ज्ञानोबारांनी, ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय, जय जय सोसोमेध्या आत्मरूपा. बघा, आत्मरूपाने तो भगवंत आहे, आणि तो भगवंत आत्मरूपाने तुम्हीच आहात. ज्ञानोबा सांग, तुम्हीच हो प्रभो, तुम्ही महेश याच्या मूर्ती, लिहिले की नाही, प्रभो तुम्ही सुखामृताचे डो, म्हणून आम्ही आपली स्वेच्छा ओलावला हो. येत जरी सलगी करू बी हो, तरी निवो के पा. तेथे जर तसे करून घेण्यास, तुमच्याशी सलगी करण्यास भिऊ लागलो, तर आम्ही तृप्त तरी कसे होणार. आम्ही तुमच्याशी सलगी करू लागलो तर आम्ही तृप्त कसे होणार. आणि म्हणून ज्ञानोबा काय सांगतात, की सगळं जे काय आहे ते तुम्हीच आहात माझे. काय तुम्ही, तर आपण दुसऱ्याला जर मोठेपणा दिला तर आपल्याला मोठेपणा मिळत असतो. म्हणजे गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट, ही पॉलिसी ज्ञानोबा आहे. गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. रिस्पेक्ट द्या तर तुम्हाला रिस्पेक्ट भेटेल. पहिल्यांदा द्यायला शिका, कारण प्रत्येक घटामध्ये तो परमात्मा भरलेला आहे. प्रत्येक जीवामध्ये नाना शरीरे हीच मंदिर आहे, लिहिले की नाही. आतमध्ये राहायचे जीवेश्वरे, जीवनाचा ईश्वर आतमध्ये राहतो. नाना शरीरे हीच मंदिर आहे. समर्थ अजून खाली येऊन सांगतात, प्रत्येक शरीर हा मंदिर आहे, आणि त्या मंदिरामध्ये तो परमात्मा बसलेला आहे. मग त्या परमात्म्याला आपण, परमात्म्याशी आपली सलगी कशी ठेवायची, आपण त्याच्याशी एकरूप कसं व्हायचा, प्रत्येक जीवाशी आपली वाचा कशी असली पाहिजे, हे आपल्याला ज्ञानोबारांनी शिकवले. आणि म्हणून काय केले ज्ञानोबारांनी, की ज्ञानोबा काय सांगतात, प्रत्येक जीव हा माझा प्राण आहे, ज्ञानोबा सांगतात. म्हणून आपण एखाद्या मुंगीवर जरी पाय दिला तरी आपल्याला कसं तरी व्हायला पाहिजे, कुत्र्याला जरी लागला तरी आपल्याला कसं तरी व्हायला, कारण प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा बसलेला आहे, असा संतांचा भाव झाला. आणि तसाच भाव आपला व्हायला पाहिजे. प्रत्येक साधकाचा, प्रत्येक श्रोत्याचा असा भाव व्हायला पाहिजे. आणि तसा भाव एकदा आपल्या अंतःकरणामध्ये तयार झाला तरच आपल्याला परमात्मा कळेल. आणि या संतांना तो का कळाला, कुत्र्यामध्ये दिसला, गाढवामध्ये दिसला, हे तुम्हाला उदाहरण आहेत बघा. नाथांना तो कुठे दिसला बघा ना, तुम्ही विचार करा ना. प्रत्येक संतांनी प्राण्याच्या ठिकाणी भगवंताला बघितला. का, तर तसा त्यांचा भाव झाला की त्यांच्यातला आत्मा आणि माझ्यातला आत्मा एकच आहे, असा भाव तयार झाला. आणि असा भाव तयार होण्यासाठी भक्ती, बरं का, भक्ती म्हणजे नुसती पूजा करणं, इकडं जाणं तिकडं जाणं, ह्या देवाची पूजा करणं, हे सगळे करा तुम्ही, पण ते करता करता तुम्ही आतमध्ये यायला पाहिजे. कारण देवाधीनम जगत सर्व, मंत्रांधीनांचं दैवत, ते मंत्र ब्राह्मणांधीनम ब्राह्मण मम देवता. तो गुरुच आपला देव आहे. देवाधीनाम जगत, हे सर्व जग देवांच्या अधीन आहे. मंत्रांधीनाचं दैवत, आणि ते मंत्र देवांच्या आधी, मंत्रांच्या आधी ते देव आहेत. मंत्रांधीनाचं दैवत, ते मंत्र ब्राह्मणांधीनम, ते मंत्र द्यायचा अधिकार
सद्गुरूंना आहे. म्हणून ब्राह्मण मम देवता, मग सद्गुरूच आपला देव आहे. पण हे सगळं कधी कळेल आपल्याला? जोपर्यंत अनुग्रह घेत नाही, प्रबोधाचं चिंतन करत नाही, ध्यान करत नाही, हे कसं काय ज्ञान कळेल? एवढं सोपं नाही आहे. पण सोपं करून आपल्याला सांगण्यासाठी आले, आपले प्रत्यक्ष अवताराला आले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, आणि त्यांनी आपल्याला हे ज्ञान दिलं. जर ते आलेच नसते तर आपल्याला हे ज्ञान कळलं नसतं. म्हणून पाठी येणे महर्षी आले, साधकाचे सिद्ध झाले. साधक होते, सिद्ध झाले. आपणही साधक आहोत, आपणही सिद्ध होऊ शकतो. पाठी येणे महर्षी आले. याच्या आधी असेच मोठे मोठे ऋषीमुनी आले, मोठे मोठे आले ऋषीमुनी, साधकाचे सिद्ध झाले. साधक होते. प्रत्यक्ष राम साधक होता, वशिष्ठांना शरण गेला. प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य हाले, हलविल्या प्राण या जगाचे चालिता मी सांगणारा कृष्ण परमात्मा संदीपानांना शरण गेला, साधक बनला. आपल्याला पण साधक व्हायला लागेल. जोपर्यंत साधक होत नाही तोपर्यंत हे ज्ञान कोणाला कळणार नाही. नुसतं श्रवण करणं म्हणजे ज्ञान नाहीये. साधक व्हायला पाहिजे. साधक झाल्यानंतर आपल्या आतमध्ये असलेल्या सहांची धक आहे ना, ती एका आत्मस्वरूपाकडे आली की थांबते. म्हणून आपण साधना करायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे. साधक म्हणजे सहांची धक 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 धगधगीत आपल्याकडे आहेत. ते आपल्याकडं आगीप्रमाणे आहेत. जसा चुकून जरी आपला अग्नीला आपला हात लागला, बोट लागला, तरी आपल्याला झटका बसतो. चुकून जरी आपल्याला काम विषय छळायला आला तरी आपल्याला तो त्रास देणार. क्रोध जरी आला तरी आपल्याला, तसे हे काय सहांची धक थांबण्यासाठी. म्हणून साधक म्हणजे ज्यांनी सहाची धक थांबवलेली असे ते साधक असतात. आणि ते साधना जोपर्यंत आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपलं हे ज्ञान कोणालाच कळणार नाही. म्हणून आपण काय करायला पाहिजे? प्रत्येकाने तरी प्रभू तुम्ही महेशाचे डो, प्रभू तुम्ही सुखामृताचे डो, म्हणून आम्ही आपली स्वेच्छा बोलावं. लाहो येथे जरी सलगी करू विहो तरी निवे का पा. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देविका बाबा, गजानन महाराज, शरद बाबा यांच्या चरणी आपण समर्पित करीत आहोत. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञान